तर महायुती सरकारमधल्या 8 मंत्र्यांची विकेट पडणार असा दावा इकडे सामनाच्या बातमीमध्ये करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीमध्ये असल्याचा दावा या बातमीमध्ये करण्यात आलाय। कोकाटे, शिरसाट, गोगावले, भुसे, योगेश कदम, नितेश राणे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवळ ही हिट लिस्टवर आहेत असा दावा या बातमीत करण्यात आलाय। मुनगंटीवारांना विधानसभा अध्यक्ष करणार असल्याचं भाकीत सामनाच्या या बातमीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि राहुल नार्वेकरांना मंत्रिपद दिलं जाणार अशी चर्चा असल्याचं सामनामध्ये म्हटलंय। सोबतच महायुती सरकारचा रिमोट कंट्रोल हा दिल्लीमध्ये अमित शहांकडे आहे असं राऊतांनी म्हटलंय। तर या बातमीमध्ये काय नेमके महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लिहिलेले आपण एकदा पाहूया ग्राफिक्सद्वारे। येणारा काळ हा राजकीय घडामोडींसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल। हे हिटलिस्टवर असलेले मंत्री आहेत। यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा नंबर 1 लागतो। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, गृहराज्यमंत्री योगेश कदम, सध्या वादाच्या भोवऱ्यात असलेले अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेले हे मंत्री आहेत। शिक्षण मंत्री दादा भुसे हे सुद्धा हिटलिस्टवर आहेत। रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, त्याचप्रमाणे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे, तर जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ। तर सामनाच्या बातमीनुसार हे सर्व मंत्री हिटलिस्टवर आहेत। यामध्ये काही फेरबदल होतोय का बघावं लागणार आहे। त्याचप्रमाणे मंत्रिपदी वर्णी कोणाची लागू शकते तर राहुल नार्वेकर तर सुधीर मुनगंटीवार हे विधानसभा अध्यक्ष होऊ शकतात असा दावा सामनाच्या या बातमीमध्ये करण्यात आला आहे। गेल्या काही दिवसापासून सांगतो की या मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत। संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं, त्यानंतर माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं, बाकीची नावं समोर येत आहेत। पण 4 वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करू, एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे। संजय राठोड यांना सुद्धा जावं। मंत्रिमंडळामध्ये कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं, कोणाला वगळायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला किंवा आहे तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहांकडे